ही आहेत आकाशातून टिपलेली सुंदर दृश्य. ठिकाण आहे गोरक्षनाथ. अहिल्यानगर जिल्ह्यातील एक पवित्र स्थान, ज्याला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीने विशेष महत्त्व आहे. हे प्राचीन मंदिर श्री गोरक्षनाथ महाराजांना समर्पित आहे, जे 12 नाथांपैकी एक महान सिद्धयोगी आणि संत मानले जातात. त्यांचा जन्म गौरी भस्मातून झाला असल्याने त्यांना शिवाचा अवतार मानले जाते. त्यांच्याबद्दल एक आख्यायिका आता मी सांगते. तर एकेकाळी या पवित्र जागेवर फक्त झाडे होती, ओढे होते आणि एकांत होता. त्या एकांतात गोरक्षनाथ महाराजांनी ध्यान धरलं. साधनेच्या अग्नीत ते झिजत होते आणि डोळ्यात अखंड तेज. म्हणतात इथेच त्यांनी अग्निसाधना केली, पंचमहाभूतांवर प्रभुत्व मिळवलं. एक दिवस गावात मोठा दुष्काळ पडला. पाणी नव्हतं, अन्न नव्हतं, जनावरे मरणाच्या छायेत होती. गावकऱ्यांनी धावत इथे येऊन महाराजांना साकडं घातलं. गोरक्षनाथ समाधीत होते, पण भाविकांचं दुःख त्यांना जाणवलं. त्यांनी जमिनीवर टाकलेली कमंडलू उचलली आणि तिथे ती ठेवली. तिथं पाण्याचं झरणं फुटलं. आजही लोक म्हणतात तो झरा अजूनही वाहतो. त्याला गोरक्ष कुंड म्हणतात. भक्तांच्या मनातली श्रद्धा, मंदिरातील शांती आणि समाधीसमोरचं निशब्द वातावरण, हे सर्व काही सांगून जातं की गोरक्षनाथ हे केवळ संत नव्हते, ते एक चालते बोलते तेजस्वी तत्व होते. आज हजारो भाविक इथे येतात, काही आपल्या मनातील प्रश्न घेऊन, तर काही केवळ त्या समाधीपुढे डोळे मिटून शांत बसण्यासाठी. आणि कित्येकांना उत्तर मिळतं. ते उत्तर शब्दात नसतं, ते असतं अनुभवात. म्हणून हे केवळ मंदिर नाही, तर एक जिवंत तीर्थ आहे. म्हणूनच तुम्ही पण नक्की भेट द्या या देवस्थानाला आणि ड्रोनच्या नजरेतून अशीच निसर्गाचे अद्भुत दृश्य अनुभवण्यासाठी लाईक आणि शेअर करा ट्रॅव्हल विथ RD and 360ला.